लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। जागतिक महिला दिनानिमित्त सौ कांताबाई जाधव यांना करण्यात आले सन्मानित। मराठा बिझनेस नेटवर्कने सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित। फुलंब्री तालुक्यातील प्रसिद्ध अजय नर्सरीच्या सर्वेसर्वा महिला यांना 2024च्या जागतिक महिला दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले। फुलंब्री ते जळगाव रोडवर फुलंब्रीच्या मानमोडी म्हसोबा मंदिर समोरील सौ कांताबाई दत्तू जाधव घरालगतच्या सुमारे 13.5 गुंठे जमिनीवर सन 2007 मध्ये रोपवाटिकेच्या व्यवस्थापनास सुरुवात केली। 4 वर्षापर्यंत शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या मदतीने किसान रोपवाटिकेची उभारणी केली। या रोपवाटिकेच्या माध्यमातून सौ कांताबाई जाधव यांनी चांगली मेहनत करून अजय नर्सरी हे रोपवाटिकेचं नाव नावरूपाला आणलं। या रोपवाटिकेत विविध प्रकारची फुलझाडे, फळझाडे, औषधी वनस्पती, शोभेच्या झाडांची रोपे तयार करतात। त्याचबरोबर साग, शिसम, करंज, कांचन, गुलमोहर, पिंपळ, वड, उंबर, अशोका यांची रोपे त्याच रोपवाटिकेत उपलब्ध असतात। तसेच कांताबाई जाधव या परराज्यातून म्हणजे आंध्र प्रदेश व गुजरात अशा विविध ठिकाणून सुद्धा झाडे बियाणे मागवतात। तसेच दरवर्षी सुमारे 10,000 रोपे त्या स्वतः तयार करत असतात। त्यांच्या मेहनतीतून दर्जेदार रोपे निर्मिती ते करत असतात। या रोपवाटिकेचे जिल्हाभरात नावलौकिक झालेला आहे। येथून अनेक शासकीय निमशासकीय कार्यालयातून रोपांची मागणी असते। जास्त करून दरवर्षीच्या जून-जुलै महिन्यात रोपांची जास्त मागणी व विक्री होत असते। सौ मंदाबाई जाधव म्हणाल्या की भविष्यात स्वतःच्या मालकीची 5 एकर जमिनीवर रोपवाटिका उभारण्याचा संकल्प हाती घेतलेला आहे। विशेष म्हणजे कांताबाई जाधव स्वतः रोप निर्मितीपासून ते विक्रीपर्यंत सर्व नियोजन पाहतात। याचबरोबर रोड लगत रोपवाटिका असल्यामुळे तेथेच त्यांनी रसवंती सुद्धा जोडधंदा म्हणून सुरू केलेला आहे। या कामाबद्दल कांता जाधव यांना नुकतेच 2024च्या जागतिक महिला दिनानिमित्त मराठा बिझनेस नेटवर्कच्या वतीनं MBN हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। यावेळी महिला दिन आयोजन समितीच्या अध्यक्षा सौ नीलम खरात, महिला विंगच्या अध्यक्षा सौ किरण काळे, मराठा बिझनेस नेटवर्कचे अध्यक्ष अरुण पेरे यांच्यासह जिल्ह्याभरातील सर्व महिला व अनेक मित्रमंडळ उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।